हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत मस्त अशी सोयाबीनची भाजी कशी बनवायची ते. अगदीच तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की आज भाजीला काही नाही, तर तुम्ही ही भाजी नक्की बनवू शकता. अगदी मस्त अशी झणझणीत सोयाबीनची भाजी आज आपण इथे बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी घेतलेलं आहे एक बाउल, त्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे बघा. पाण्याला छान अशी उकळ आलेली आहे. त्यामध्ये मी घालणार आहे 1 वाटी सोयाबीन. छान अशी मस्त उकळवून घ्यायची आहे, जेणेकरून तिचा वासही जाईल आणि मस्त शिजलीही जाईल. अशा प्रकारे एक 3 ते 4 मिनटं उकळवून घ्यायची आहे भाजी. आणि छान अशी उकळली गेली की त्याचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा. मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे, त्याचं पाणीही काढून घेतलेलं आहे. आणि आता आपण त्यावर घालणार आहोत थंड पाणी, जेणेकरून त्याचा जो थोडाफार वास असेल तोही निघून जाईल. आणि अशा प्रकारे पाणी घातल्यानंतर आपण ती छान अशी पिळून घ्यायची आहे. त्यातलं पाणी हे पूर्ण काढून घ्यायचं आहे. पाणी याकरता काढायचं आहे कारण आपण जो नंतर त्यामध्ये मसाला घालणार आहोत तर त्यामध्ये छान असा मुरला जाईल. हे पाणी जर आपण काढलं नाही तर तो मसाला त्यामध्ये मिक्स होणार नाही. आता आपण इथे घेतलेला आहे एक पॅन, त्यामध्ये घालायचे आहे तेल. आता आपण जे सोयाबीन पाणी काढून घेतलं होतं ते यामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे बघा. पूर्ण ड्राय होईपर्यंत आणि छान असा कलर चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. मस्त असा लालसर कलर येईपर्यंत. अशा प्रकारे मस्त असं छान परतवून घ्यायचं आहे बघा. पूर्ण सुक्क झालेलं आहे बघा. हे आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. मस्त. आता इथे मी पुन्हा एकदा ती कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल घालायचं आहे खूप सगळं. आता घालणार आहोत जिरं. जिऱ्याला छान अशी लालसरपणा आला की तडतडायला लागली की त्यामध्ये घालायचा आहे कांदा. कांदा हा छानपैकी लालसर परतवून घ्यायचा आहे बघा. एकदम जबरदस्त टेस्टी आणि चमचमीत भाजी आज आपण इथे बनवणार आहोत बघा. अगदी नॉनव्हेज सारखी लागते आणि एकदम मस्त. अशा प्रकारे आपण कांदा लाल होईपर्यंत तोपर्यंत आपण इकडं ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. इथे मी घेतलेलं आहे 2 टमाटे बारीक चिरलेले, अद्रक, 2 मिरच्या आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. छान असं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर खूप सगळी. कोथिंबीरीने एकदम मस्त असा कलर येणार आहे बघा आपल्या ग्रेव्हीला. छानपैकी पुन्हा एकदा मी बारीक करून घेतलेला आहे. आता ही कांदाही आपला छान परतला गेलेला आहे बघा. आपण जे ग्रेव्ही काढलेली होती, मस्त कलर आलेला आहे बघा लालसर. त्यामध्ये घालायचं आहे थोडीशी हळद. आता आपण जी ग्रेव्ही काढलेली होती ती घालायची आहे. परफेक्ट. चवीनुसार मीठ. थोडासा आपण याला सोडा घालणार आहोत बघा. सोडा घालायचं कारण असं की सोड्याने ग्रेव्हीला मस्त असा कलर येणार आहे. तुम्ही आता बघणारच आहात. अगदी हॉटेलमध्ये सुद्धा हा सोडा वापरला जातो बघा. आता घालायचं आहे लाल तिखट, धनेपूड. पुन्हा एकदा छान मिक्सचर करून घ्यायचं आहे. तुम्ही बघत आहात कलर हा आपला पूर्ण चेंज झालेला आहे बघा. छान असं तेल सुटायला लागलेलं आहे त्याला. अशा प्रकारे आपण छान परतवून घेतलेला आहे बघा. त्यामध्ये आता आपण घालणार आहोत कांदा लसूण मसाला. तुमच्याकडे जर इथे मटन मसाला असेल किंवा बिर्याणी मसाला असेल तर तोही तुम्ही इथे घालू शकता बघा. खूप छान अशी त्याची तर्री येते आणि वासही खूप छान येतो. त्याला छान पाणी सुटेपर्यंत इकडे मी एका बाउलमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यामध्ये मी घातलेली आहे बघा चहा पावडर. आता आपल्या इथे तेलाला पाणी सुटलेलं आहे बघा छान मसाल्याला. आता आपण जे सोयाबीन घेतलं होतं ते आपण यामध्ये टाकायचं आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. छान असं मिक्स करून घेतलं की आता आपण जे आपण चहा पावडरीचं पाणी बनवलं होतं बघा ते पाणी यामध्ये ॲड करायचं आहे.
ह्या पाण्याने अगदी छान असा कलर येतो बघा त्याला आणि टेस्टही खूप छान लागते. अशाच प्रकारे आपण ही अगदी नवीन पद्धतीची भाजी बनवलेली आहे बघा. कोणालाही ट्रिक्स अजिबात माहीत नसेल. आता इथे मी घालणार आहे कस्तुरी मेथी. जबरदस्त अशी आपली येथे सोयाबीनची भाजी तयार आहे बघा. तुम्ही बघणार आहात आता अशी टेस्टी आणि खूप छान वासही येतो बघा त्याला. मस्त अशी तरीबाज आपली सोयाबीनची भाजी इथे तयार झालेली आहे. अशाच प्रकारे त्यावरती घालायची आहे थोडीशी हिरवी कोथिंबीर. मस्त. चला तर मग रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा आणि अशा सर्व व्हिडिओजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपण आज इथे सोयाबीनची भाजी बनवलेली आहे बघा. अगदी मस्त अशी. चला तर मग सर्व करूया. अगदी नॉनव्हेज सारखी दिसत आहे बघा. मस्त अशी तरीबाज आणि टेस्टी बनलेली आहे आणि वासही खूप छान येत आहे त्याचा. अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करा. मस्त रेसिपी ट्राय करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघा. अशाच प्रकारे परफेक्ट अशी आपली येथे सोयाबीनची भाजी तयार आहे. मस्त. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.